नमस्कार मित्रों, मी अमर मानकरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज पुन्हा एकदा खूपच खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। वाक्यामध्ये जेव्हा इंग्रजी बोलतो आपण बरेच वेळेस आपल्याला हॅव, हॅज, हॅड, विल, हॅवचा वापर करावा लागतो। सेंटेन्समध्ये हे वाक्य जे हे शब्द आहेत हे फारच महत्त्वाचे आहेत। तरी हे शब्द कुठे वापरावे, केव्हा वापरावे, कशा प्रकारे वापरावे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा। चॅनलवर कोणी नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राइब करा, पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। तर चला सुरुवात करूया। बघा, नेहमी आपण हॅव प्रत्येक शब्द वाक्यामध्ये आपण जेव्हा हॅव वापरतो, हॅव हे एखादी गोष्ट आहे हे दर्शवण्यासाठी हॅव वापरतात। म्हणजे वर्तमान काळामध्ये ती गोष्ट आपल्याकडे आहे हे दर्शवण्यासाठी आपण हॅव वापरतो। पण तिथे सब्जेक्ट कोणते वापरतात? सब्जेक्ट जेव्हा आय, वी, दे, यू हे येतील तरच हॅव हा शब्द येतो। जसे आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव अशा प्रकारे वापरता येते। सब्जेक्टवर अवलंबून आहे। जर सब्जेक्ट तिथे हे येत असतील तर आपल्याला हॅव हा शब्द वापरावा लागतो। तेही केव्हा वर्तमान काळातील वाक्य आहे, माझ्याकडेही कोणती गोष्ट आहे हे दर्शवण्यासाठी आपण हॅव वापरतो। हॅव म्हणजेच आहे। आता पुढचा गोष्ट आहे हॅज। हॅज म्हणजे सुद्धा आहेच होतो। एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे दर्शवण्यासाठी हॅज वापरतात, पण येथे सब्जेक्ट चेंज होतात। हे सुद्धा वर्तमान काळामधलीच क्रिया दर्शवते वेळेस, सांगते वेळेस हॅज वापरतात। येथे हॅज वापरते वेळेस सब्जेक्ट चेंज होतात। ही, सी, इट जर असतील तर तेथे हॅज यावं। जसे ही हॅज, सी हॅज, इट हॅज अशा प्रकारे वाक्य तयार होतात। पुन्हा आता हॅड आहे। हॅड ही क्रिया एखादी गोष्ट होती, एखादी गोष्ट भूतकाळामध्ये माझ्याकडे होती हे दर्शवण्यासाठी आपण हॅड वापरतो। म्हणजे भूतकाळातली क्रिया दर्शवण्यासाठी भूतकाळातला वाक्य जर असेल तर तिथे हॅड वापरायचे असते। पण तिथे सब्जेक्ट कोणकोणते? तर सब्जेक्ट पूर्ण सब्जेक्टला आपण हॅड लावू शकतो। जसे आहे आय हॅड, यू हॅड, वी, दे, ही, सी, इट या शब्दाबरोबर या सब्जेक्ट बरोबर आपण हॅड लावावा लागतो। ते भूतकाळातली क्रिया असावी लागते। म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी हॅड लावावा लागतो। तर पुन्हा आहे विल हॅव। विल हॅव हे एखादी गोष्ट भविष्यात असेल, भविष्यामध्ये माझ्याकडे ती गोष्ट असेल असे जर सांगायचे असेल तर तेथे विल हॅव लावावा लागतो। पण तिथे सब्जेक्ट कोणतं असतं? सब्जेक्ट आहे आय, वी, यू, दे, ही, सी, इट या सर्व सब्जेक्ट बरोबर विल हॅव लागतो। विल हे नेहमी भविष्यातली क्रिया दर्शवण्यासाठी भविष्यातला जो वाक्य असतो, भविष्यामध्ये बोलले जाणारा जो वाक्य असतो त्याला आपण विल हा लावावा लागतो। म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट माझ्याकडे असेल असं मला जर सांगायचं असेल तर तेथे विल हॅव लावावा लागतो। तरी मित्रो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला एक्झाम्पलद्वारे सर्वांचे एक एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे हॅव लावा, कुठे हॅज लावा, हॅड कुठे लावा आणि विल हॅव कुठे लावा, हे संपूर्ण माहिती आपण एक्झाम्पलद्वारे शिकूया। आता मित्रो, येथे आपण काही हॅवचे उदाहरण घेतलेलं आहे। हॅव कोणत्या वाक्यामध्ये हॅव कशा प्रकारे वापरायचं आहे, कोणता सब्जेक्ट आल्यानंतर हॅव वापरायचा आहे हे तुम्हाला काही उदाहरणाद्वारे मी सांगणार आहे। आता इथे बघा, माझ्याकडे 1000 रुपये आहेत। हे आहेत म्हणजे वर्तमान काळामधली क्रिया आहेत हे दर्शवण्यासाठी हॅव वापरतो। पण येथे माझ्याकडे म्हटल्यानंतर आय येतो। आय हॅव 1000 रुपीज, आय हॅव 1000 रुपीज अशा प्रकारे येतो। त्याच्यानंतर पुढचा आहे माझ्याकडे नवीन सायकल आहे। माझ्याकडे नवीन सायकल आहे हे सुद्धा वर्तमान काळामधली क्रिया आहे, म्हणून इथे काय येतो? आय हॅव ए न्यू सायकल, आय हॅव ए न्यू सायकल अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकतो। त्याच्यानंतर आमच्याकडे नवीन कार आहे। आता इथे सब्जेक्ट चेंज झालेला आहे। आमच्याकडे म्हटल्यानंतर वी येतो, आमच्याकडे म्हणलं वी येतो। वी हॅव ए न्यू कार, आमच्याकडे एक नवीन कार आहे म्हणायला आपण काय म्हणावं? वी हॅव ए न्यू कार। पुढे आहे त्याच्याकडे मोठे घर आहे, त्याच्याकडे मोठे घर आहे। त्याच्याकडे म्हटल्यानंतर इथे सब्जेक्ट दे येतो। दे हॅव अ बिग हाऊस, दे हॅव ए बिग हाऊस, त्याच्याकडे मोठे घर आहे असे म्हणता येते। आणखी एक मित्रो, येथे आणखी एक तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगतो, याच वाक्याला आपण कसे चेंज करू शकतो। आता हे जो वाक्य आहेत याला आपण
नेगेटिव्ह वाक्यामध्ये आता माझ्याकडे 1000 रुपये नाहीत जर म्हटलं तर त्या वाक्याला कशा प्रकारे करावं, येथे काय लावल्यानंतर हा वाक्य चेंज होतो, तिथे थोडीशीच चेंज करायचं आहे. तरी ते बघा कशा प्रकारे. आता इथे आय हॅव 1000 मनी माझ्याकडे आहेत होतं. आता माझ्याकडे 1000 रुपये नाहीत म्हणायचं झालं आणि इथे काय लावायचं आहे, फक्त आय डोंट लावायचं आहे. बाकी जसच्या तसं आय डोंट हॅव 1000 रुपीज. म्हणजे माझ्याकडे 1000 रुपये नाहीत असा त्याचा अर्थ होतो. जेथे आपण हॅव लावतो, आहेत म्हणून दर्शवतो, त्याच्या समोर डोंट लावलं तर ती क्रिया नेगेटिव्ह होते. म्हणजे तिथे माझ्याकडे नाहीत असं दर्शवता येतो. तेच बघा आता इथे माझ्याकडे नवीन सायकल आहे, आय हॅव आहे, तिथे लावायचं आहे आय डोंट हॅव अ न्यू सायकल. माझ्याकडे नाही असा त्याचा अर्थ होतो. आय डोंट हॅव अ न्यू सायकल. म्हणजे इथे फक्त डोंट लावल्यानंतर नाही असा अर्थ होतो. माझ्याकडे नवीन सायकल नाही असा त्याचा अर्थ होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता ह्या वाक्याला सुद्धा तुम्ही करू शकतो. कसे, वी हॅव अ न्यू कार, वी डोंट हॅव अ न्यू कार. त्याच्यानंतर दे डोंट हॅव अ बिग हाऊस अशा प्रकारे होतो. डोंट हॅवच्या अगोदर डोंट लावल्यानंतर तिथे नेगेटिव्ह क्रिया होते. अशा प्रकारे तुम्ही नेगेटिव्ह वाक्यसुद्धा बनवू शकतो. आता हे झालं हॅव. आता इथे काय आपण हॅजचे उदाहरण पाहणार आहोत. हॅज कुठे लावा, कोणते सब्जेक्ट सोबत हॅज लावा. बघा इथे हॅज म्हणजे सुद्धा आहेच, वर्तमान काळामधली क्रिया दर्शनासाठीच हॅज वापरतात, पण इथे सब्जेक्ट चेंज होतो. जसे त्याच्याकडे 1000 रुपये आहेत असं जर म्हणायचं आहे, त्याच्याकडे 1000 रुपये आहेत म्हणून दर्शवायचं असेल तर ही हॅज 1000 रुपीज. ही हॅज, ते इथे सब्जेक्ट चेंज झाल्यामुळं हॅवचा हॅज आलेला आहे. लक्षात ठेवा, ही जर आला सब्जेक्टमध्ये तर ही हॅज 1000 रुपीज असं म्हणावं लागतो. आता तिच्याजवळ एक पेन आहे, तिच्याजवळ एक पेन आहे म्हणून दर्शवायचं सी हॅज अ पेन. सी हॅज अ पेन. येथे जेव्हा मुलीला दर्शवतो तिथे सी वापरतात. सी हॅज अ पेन. तिच्याकडे एक पेन आहे म्हणून दर्शवण्यासाठी सी हॅज असं वापरतो. त्याच्यानंतर रामकडे खूप पैसे आहेत. रामकडे खूप पैसे आहेत असं दर्शवण्यासाठी राम हॅज लॉट ऑफ मनी. राम हॅज लॉट ऑफ मनी. आता इथे बघा, जेव्हा आपण सिंग्युलर नाव असतो तेथे सुद्धा हॅज लावायचं असते. आपण पाहिलो हॅज कुठे कुठे लावतो, ही, सी, इट. त्याच्यानंतर जे सिंग्युलर नाम असते कोणत्याही नामासमोर आपण हॅज लावू शकतो. म्हणजे दुसऱ्याचं दाखवण्यासाठी त्याच्याकडे ते आहेत म्हणून आपण जर दर्शवतो, त्याच्यासाठी जर नाव आले असेल तरी तेथे हॅज वापरायचं असते. आता याला सुद्धा नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचं आहे, तेथे आपण डोंट लावलो होतो, इथे का लावायचं आहे, ही हॅज 1000 रुपीजला इथे त्याच्याकडे 1000 रुपये नाहीत असं करण्यासाठी काय म्हणायचं आहे, ही डझंट हॅव 1000 रुपीज. येथे बघा थोडंसं चेंज होते. तेथे फक्त हॅवच्या समोर डोंट लावायचं होतं, पण येथे हॅज हा पूर्ण शब्द तिथून जातो. हॅजच्या जागी डझंट येतो. हॅजच्या जागी ही डझंट आणि हॅव तयार होतो. तिथे शब्द हॅव येतो. नेगेटिव्ह सेंटेन्सला जर सब्जेक्ट ही, सी, इट, राम असे जर नाऊन आला असेल तर नेगेटिव्ह सेंटेन्सला डझंट लागून हॅव हा शब्द येतो. जसे ही डझंट हॅव 1000 रुपीज. त्याच्याकडे 1000 रुपये नाहीत असं सांगण्यासाठी ही डझंट हॅव अशा प्रकारे येतो. त्यानंतर येथे आता तिच्याजवळ एक पेन आहे. तिच्याजवळ एक पेन नाही असं जर म्हणायचं झालं, सी डझंट हॅव अ पेन. सी डझंट हॅव अ पेन. म्हणजे फक्त आपल्याला हॅज तिथून काढून टाकायचं आहे. हॅज काढून डझंट आणि हॅव हे शब्द जोडायचे आहेत. तेथे नेगेटिव्ह शब्द नेगेटिव्ह वाक्य तयार होतो. सी डझंट हॅव अ पेन. तसेच आता इथे राम डझंट हॅव लॉट ऑफ मनी. रामकडे
खूप पैसे नाहीत. अशा प्रकारे नेगेटिव्ह वाक्यसुद्धा तुम्ही सोप्या रीतीने तयार करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे, हॅव आणि हॅज हे वर्तमान काळातल्या वाक्यासमोर लावायचं आहे, पण तिथे सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत. सब्जेक्टला कोणत्या सब्जेक्टला हॅव, कोणत्या सब्जेक्टला हॅज लावतात हे आपल्याला बरोबर माहीत असणे गरजेचं आहे. आता आपण हॅडबद्दल शिकणार आहोत. हॅड हे भूतकाळातल्या वाक्यासाठी वापरतात. एखादी गोष्ट होती हे दर्शवण्यासाठी वापरतात. कसे आहे बघा, येते त्याच्याकडे मोठे घर होते. वाक्य भूतकाळामधलं आहे. त्याच्याकडे मोठे घर होते. त्याच्यानंतर येथे सब्जेक्ट कोणताही असो, हॅड हा शब्द प्रत्येक सब्जेक्टसोबत लागतो. जसे त्याच्याकडे म्हटल्यानंतर दे हॅड अ बिग हाऊस. त्याच्याकडे मोठे घर होते. दे हॅड ए बिग हाऊस. पुढे माझ्याकडे पैसे होते. माझ्याकडे पैसे होते भूतकाळामध्ये, आता नाहीत. पैसे होते हे दर्शवण्यासाठी आय हॅड मनी. आय हॅड मनी. आता इथे तुम्ही अनेक प्रकारचे सब्जेक्ट चेंज करून तुम्ही करू शकता. इथे अनेक शब्द जशा प्रकारे ही हॅड मनी, त्याच्याकडे पैसे होते. सी हॅड मनी, तिच्याकडे पैसे होते. अशा प्रकारे अनेक तुम्ही सब्जेक्ट चेंज करून वाक्य तयार करू शकता. प्रत्येक सब्जेक्टसोबत हॅड हा शब्द लागतो. हॅड हा भूतकाळातली क्रिया दर्शवण्यासाठी, म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये होती हे दर्शवण्यासाठी हॅड हा शब्द वापरतात. मित्रो, आता आपण विल हॅव कुठे वापरावं? एखादी क्रिया भविष्यामध्ये, एखादी गोष्ट भविष्यामध्ये माझ्याकडे आहे, असेल हे दर्शवण्यासाठी आपण विल हॅवचा वापर करावा लागतो. कसे आपण उदाहरणामध्ये बघूया. माझ्याकडे नवीन मोबाईल असेल, म्हणजे भविष्यात माझ्याकडे नवीन मोबाईल असेल अशी मी एक अपेक्षा करतो. तसेच जर इंग्रजीमध्ये कसे सांगायचं आहे, आय विल हॅव अ न्यू मोबाईल. विल हॅव हा शब्दाचा वापर करतो. आय विल हॅव अ न्यू मोबाईल. माझ्याकडे भविष्यात नवीन मोबाईल असेल. त्यानंतर त्याच्याकडे भविष्यात एक घर असेल, म्हणजे तो घर बांधेल. त्याच्याकडे भविष्यामध्ये घर होईल, असेल, असे जर सांगण्यासाठी कसं म्हणतो, ही विल हॅव अ हाऊस. ही विल हॅव अ हाऊस इन फ्युचर. त्याच्याकडे भविष्यात एक घर असेल असं सांगण्यासाठी ही विल हॅव अ हाऊस इन फ्युचर, म्हणजेच भविष्यात. आता पुढे काय म्हणते, तिच्याकडे खूप पैसे असतील. तिच्याकडे भविष्यामध्ये खूप पैसे असतील, आता सध्या नाहीत पण भविष्यामध्ये असतील हे दर्शवण्यासाठी आपण कसे सांगावं, सी विल हॅव लॉट ऑफ मनी. सी विल हॅव लॉट ऑफ मनी. तिच्याकडे म्हटल्यानंतर सी आलेला आहे. सी विल हॅव लॉट ऑफ मनी. अशा प्रकारे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टला घेऊन जे वाक्य आहे ते वाक्य वर्तमान काळामधलं आहे, भूतकाळामधलं आहे, या भविष्य काळामधलं आहे, याची माहिती घेऊन आपण ते हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅवचा वापर बरोबर कोण्या ठिकाणी करता येते त्याच प्रकारे करून आपण चांगल्या प्रकारे वाक्य तयार करून इंग्रजी बोलता येते. मित्रो, आजचा व्हिडिओ कशा प्रकारे वाटला कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणखी भेटूया नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय.